बायोमॉलिक्युल्स मधला पहिला बायोमॉलिक्युल्स आपण बघतोय कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स मराठीत आपण याला कार्बोदके म्हणत असतो, कार्बोहायड्रेट्स म्हणत असतो. तर याची अनेक व्याख्या बघितल्या, 3 व्याख्या बघितल्या होत्या. त्यापैकी शेवटची व्याख्या मी इथं लिहिणार आहे बोर्डवरती. बघा, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और कीटोन्स. इन शॉर्ट व्याख्या लिहिलेल्या आहे. सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगून झालेले आहेत. पॉली या शब्दाचा अर्थ आहे मेनी. ओके. हायड्रॉक्सी या शब्दाचा अर्थ आहे OH ग्रुप, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. त्याला हायड्रॉक्सी म्हणायचं. सो ऑक्सिजन प्लस हायड्रोजन. अल्डिहाइड्स या शब्दाचा अर्थ आहे हा फंक्शनल ग्रुप आहे आणि अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप असतो CHO. हा तुम्हाला खालच्या वर्गामध्ये पण झालेला आहे. मी सगळे ॲटम वेगळे लिहिले तरी चालतात, सगळे एकत्र लिहिले तरी चालतात. CHO. आणि कीटोनचा फंक्शनल ग्रुप फक्त काय असतो? CO. फक्त CO फंक्शनल ग्रुप असतो. बघा किती इंटरेस्टिंग टर्म आहे. तुम्हाला पॉली शब्दाचा अर्थ कळाला आहे मेनी, हायड्रॉक्सी शब्दाचा अर्थ कळाला आहे OH, अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे CHO. वाचत असताना असं वाचायचं CHO. आणि कीटोनचा फंक्शनल ग्रुप आहे CO. सो पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और कीटोन्स आर कॉल्ड एज carbohydrates. So this is the modern definition, best definition, fine definition, correct definition of carbohydrates. इथपर्यंतचा पार्ट आपण लास्ट लेक्चरला अभ्यासलेला होता. आज आपण कार्बोहायड्रेटचे वेगवेगळे टाइप्स अभ्यासणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स किंवा टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके, चला आपण बघूया टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स काय काय आहेत. कार्बोहायड्रेटचं वर्गीकरण कसं करायचं हे आपण बघणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला अर्थ सांगितले जातात, अर्थ तुम्ही नोटबुकमध्ये लिहायला काय हरकत नाही. सो टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स आपण बघणार आहे. नेक्स्ट लाईनला टायटलला टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट आहे, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. सगळं तुमचं CETचं नीटचं महत्त्वाचं जे बेसिक आहे, बेसिक फॉर्म्युले आहेत ते आपल्या इथं तयार होणार आहेत. चला बघूया आपण कार्बोहायड्रेट्स. मी लास्ट लेक्चरला तुम्हाला असं एक सांगितलं होतं की या कार्बोहायड्रेट्सलाच म्हटलं जातं सॅकॅराइड. बघा, माईक म्यूट करा, लक्ष द्या इकडं, सोपा पार्ट चालू आहे. कोणा बाळानो माईक म्यूट करा. कार्बोहायड्रेटचं दुसरं नाव आहे सॅकॅराइड्स. सॅकॅराइड्स म्हणजे शुगर, शुगर युनिट. साखरेचं एक बेसिक युनिट असतं, त्याला सॅकॅराइड म्हणायचं. अनेक असतील तर सॅकॅराइड्स. आता मी याचा तुम्हाला पहिला टाईप सांगणार आहे. इंटरेस्टिंग टाईप आहे हा. सॅकॅराइड शब्द तसाच ठेवायचा, त्याच्या अगोदर एक रूट नेम जोडायचं मोनो. हा आपला पहिला टाईप आहे, मोनोसॅकॅराइड्स. टाईपचं नाव लिहून घ्या पटकन. नंबर 1 टाइप आहे मोनोसॅकॅराइड्स. सॅकॅराइडचं SACCHARIDES मोनोसॅकॅराइड्स. हा आपण कार्बोहायड्रेट मधला पहिला टाइप बघतोय, मोनोसॅकॅराइड्स. नाव लिहून घ्या. 1 बाय 1 आपण कॅरेक्टरिस्टिक्स पण बघणार आहे त्याची.
नंबर 1 टाइप आहे मोनोसॅकॅराइड्स. फर्स्ट मोनोसॅकॅराइड्स. चला, आपली नेहमीप्रमाणे मेथड असते. दिलेला शब्द एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचा. वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यात काय काय माहिती आहे ते माहिती आपण अनालिसिस करायचं. आपण मोनो शब्द वेगळा लिहिलेला आहे, त्याचा अर्थ माहीत आहे. सॅकॅराइडचा अर्थ मी आत्ताच सांगितलेला आहे. आठवतंय का तुम्हाला? मोनो शब्दाचा अर्थ आहे मोनो मीन्स वन. युनी किंवा मोनो म्हणतो. मोनो मीन्स वन. सो वन सॅकॅराइड म्हणजे आत्ताच आपण बघितलं शुगर युनिट. शुगर युनिट. ओके, पाठ नका करू बाळांनो, नावामध्येच आहे. मोनोसॅकॅराइड्स म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटमध्ये एक शुगर युनिट असतं, साखरेचं एकच. उदाहरणार्थ सांगतो, समजा ग्लुकोज आहे बघा, फक्त एकच ग्लुकोज आहे, एकच मॉलिक्यूल आहे, तर त्या मॉलिक्यूलला म्हणायचं मोनोसॅकॅराइड. सो वन शुगर युनिट. क्लिअर? नावावरून सांगता येतं, पाठ करू नका. मोनो मीन्स वन, सॅकॅराइड म्हणजे शुगर युनिट. उदाहरणार्थ आपण घेतलं आहे की ग्लुकोज आम्हाला माहीत आहे, एक ग्लुकोज आहे. ग्लुकोजचं रेणूसूत्र स्ट्रक्चर आपण डिटेल पाहणार आहोत, पण आत्ता आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय. वन शुगर युनिट असतं, यांना म्हणायचं मोनोसॅकॅराइड्स. नंबर 2, आता हे जे मोनोसॅकॅराइड्स आहेत हे तुम्ही पाण्यात टाकले की ते 100% विरघळतात. 100% सोल्युबल इन वॉटर. नंबर 2 कॅरेक्टर्स आहे सोल्युबल इन वॉटर. साईड बाय साईड तुम्ही लिहायचं आहे. ते पहिलं वैशिष्ट्य लिहिलं आहे आपण, वन शुगर युनिट असतं. दुसरं वैशिष्ट्य आहे पाण्यात ते 100% विरघळतं. साखर बघा पाण्यात टाकली तर ती विरघळते. ग्लुकोज पाण्यात टाका 100% विरघळतं. सो सोल्युबल इन वॉटर. नंबर 3 कॅरेक्टर आहे. आता याची आपण टेस्ट पण बघूया. आपल्याला माहीत आहे साखर ही गोड असते, पण सगळ्याच साखर गोड असतात असं नाही आहे, पण मोनोसॅकॅराइड मात्र गोड असतात. सो स्वीट इन टेस्ट. थर्ड कॅरेक्टर आहे स्वीट इन टेस्ट. याची टेस्ट ही गोड असते, स्वीट असते. ऑल मोनोसॅकॅराइड्स आर स्वीट इन टेस्ट. स्वीट इन टेस्ट. बघा, वन युनिट आहे, पाण्यात विरघळतं, सोल्युबल इन वॉटर, गोड असतं म्हणजे स्वीट इन टेस्ट. ओके, यांनाच म्हणायचं शुगर्स. कॉल्ड ॲज शुगर्स. ऑल्सो कॉल्ड ॲज शुगर. जे पाण्यात विरघळतं, जे गोड असतं म्हणजे सोल्युबल आहे आणि स्वीट असतं, याला म्हणायचं शुगर. जे सोल्युबल नसतं, स्वीट नसतं, त्याला आपण नॉन शुगर शब्द वापरणार आहे. इथं मात्र याला म्हणायचं शुगर. आता याचं सगळ्यात शेवटचं एक वैशिष्ट्य आपण बघणार आहे, महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. असं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये हे जे मोनोसॅकॅराइड्स एक युनिट आहे, हे मात्र उदाहरणार्थ बघा, मी ग्लुकोज घेतलं. इथं रेणूसूत्र तुम्हालाही माहीत आहे, मी बोर्डवरती लिहितोय. C6H12O6. आपलं कार्बोहायड्रेटचं रेणूसूत्र असतं कार्बो म्हणजे कार्बन. कार्बो या शब्दाचा अर्थ कार्बन. हायड्रेट्स मीन्स वॉटर. लिहूया पाण्याचं रेणूसूत्र. आता मी असं म्हणतोय की ग्लुकोजमध्ये 6 कार्बन असतात आणि म्हणून याला 6 मल्टिप्लाय करूया. बघा, 6 मल्टिप्लाय केलं की आपल्याला हे रेणूसूत्र येतं C6H सायदुनी 12 आणि O6 म्हणजे आपला फॉर्म्युला बरोबर आहे. आता
ह्या ग्लुकोजला मला ब्रेक करायचा आहे, पाणी टाकून ब्रेक करायचा आहे. पाण्यात तो विरघळतो पण त्याचे ॲटम वेगळे होत नाहीत, म्हणजे पाण्याने याला ब्रेक करता येत नाही, याचं हायड्रॉलिसिस होत नाही. हायड्रोलायसिस मी एक नवीन शब्द वापरतोय, नो हायड्रोलायसिस. आता याचा अर्थ मी सांगणार आहे बघा. एखादा पदार्थ पाणी टाकल्याने ब्रेक होतो, त्याचे सगळे ॲटम वेगळे होत असतात, तेव्हा त्याला पाण्याने ब्रेक होतो. हायड्रो शब्द माहीत आहे तुम्हाला, हायड्रो मीन्स वॉटर आणि लायसिस मीन्स ब्रेकिंग. एखादा पदार्थ ब्रेक होतो त्यासाठी इथून पुढे शब्द लक्षात ठेवायचा लायसिस. नोटबुकच्या वरती तिथं किंवा खाली लिहून घ्यायचं, हायड्रो इक्वल टू वॉटर, लायसिस इक्वल टू ब्रेकिंग. पाण्याने पदार्थ ब्रेक होणं याला म्हणायचं हायड्रोलायसिस, पण मोनोसॅकॅराइड मात्र पाण्याने ब्रेक होत नाहीत, हायड्रॉलिसिस होत नाही, नो हायड्रोलायसिस. चला वन्स अगेन जे मुख्य पॉईंट्स आहेत ते आपण हायलाइट करूया. वन शुगर महत्त्वाचा आहे, सोल्युबल शब्द महत्त्वाचा आहे, स्वीट शब्द महत्त्वाचा आहे, ऑर्नेम आहे त्याचं शुगर्स, आणि हायड्रॉलिसिस होत नाही, नो हायड्रोलायसिस. ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. त्याचं एक्झाम्पल लिहूया आपण. फॉर एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल आहे ग्लुकोज. दुसरं एक्झाम्पल आहे फ्रुक्टोज. हे सगळे मोनोसॅकॅराइड आहेत. आपण त्याची स्ट्रक्चर पण अभ्यासणार आहे. ग्लुकोज, फ्रुक्टोज असेल किंवा अजून एक्झाम्पल आपण पाहणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. बाळांनो, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? गुड 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 गुड. हा स्क्रीनशॉट काढून घ्या. वैशिष्ट्ये तुम्हाला कळालेले आहेत. एक्झाम्पल 2च आपण इथं लिहिलेले आहेत. प्रत्येक एक्झाम्पलचं आपण स्ट्रक्चरही बघणार आहे. आत्ता आपण ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असं एक्झाम्पल घेतलेलं आहे. ॲक्च्युली ग्लुकोजमध्ये पण 6 कार्बन आहेत, फ्रुक्टोजमध्ये पण 6 कार्बन आहेत. मोनोसॅकॅराइड 3 कार्बनपासून चालू होतात. ते 3 कार्बनपासून आपण डिटेल पाहणार आहोत. बघा, सगळी सोपी वैशिष्ट्य आहेत. एकच शुगर युनिट आहे, सोल्युबल आहे, स्वीट आहे, शुगर म्हणायचं. पाणी टाकल्याने मात्र ब्रेक होत नाही, सो नो हायड्रोलायसिस. एक्झाम्पल ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. चला, तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल. आता मी तुम्हाला ह्या मोनोसॅकॅराइडची वेगवेगळे एक्झाम्पल पाहणार आहे, त्याचे टाईप्स पाहणार आहे. बघूया आपण. त्याचे 2 टाईप्स आहेत. टाईप्स ऑफ मोनोसॅकॅराइड्स. पुढच्या लाईनला टायटलला टाईप्स ऑफ मोनोसॅकॅराइड्स. टाइप्स ऑफ मोनोसॅकॅराइड्स. हा जो पार्ट आपण पाहतोय हा तुमचा 11वीचा टॉपिक आहे. नाव आहे त्याचं बायोमॉलिक्युल्स. 12वीत केमिस्ट्रीमध्ये आहे, नाव त्याचं बायोमॉलिक्युलच आहे. दोन्ही ठिकाणी उपयुक्त आहेत. म्हणजे तुमचा 11वीचा सिलेबस ऑलरेडी रन होतोय, फाउंडेशन पण होत आहे आणि 11वीचं पण होत आहे. टाइप्स बघूया आपण मोनोसॅकॅराइडचे. टाइप्स ऑफ मोनोसॅकॅराइड्स. आता या मोनोसॅकॅराइडचे 2 टाइप्स आहेत. एक पहिला टाइप आहे, नंबर 1 टाइप आहे अल्डोजेस. टाइपला अल्डोजेस.
नंबर 1 मोनोसॅकॅराइडचा टाईप आहे अल्डोजेस. नावावरून व्याख्या तुमच्या लक्षात आलेली असेल. हा असा मोनोसॅकॅराइड आहे की ज्याच्यात ALD अल्डो म्हणजे याचा फंक्शनल ग्रुप आहे अल्डिहाइड. लिहा तसं खाली फंक्शनल ग्रुप इज अल्डिहाइड. अल्डोजेसची व्याख्या आहे ज्याचा फंक्शनल ग्रुप अल्डिहाइडचा असतो त्याला म्हणायचं अल्डोजेस. सो फंक्शनल ग्रुप इज अल्डिहाइड. आणि अल्डिहाइडचा खाली फंक्शनल ग्रुप लिहा. हा तुम्ही CHO असा लिहिला तरी चालेल किंवा हे सगळे लेटर्स वेगवेगळे लिहिले तरी चालेल. CHO असा लिहिला तरी चालेल. ओके, चला पहिला टाईप आहे अल्डोजेस. याच्यात आपण जेवढे पण कार्बोहायड्रेट्स बघणार त्या प्रत्येकामध्ये अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप यायला पाहिजे. चला बघूया आपण 1 बाय 1. नंबर 1 टाईप आपण घेणार आहे अल्डोजेस मधला पहिला टाईप आहे ट्रायोज. अल्डो ट्रायोज म्हणतो आपण. जनरल घेऊया आपण ट्रायोज. ट्रायोज शुगर असते. चला नंबर 1 ट्रायोज शुगर. टायटलला ट्रायोज शुगर अल्डो ट्रायोज. नावामध्ये व्याख्या आहे. बघूया तुम्ही ओळखताय का काय काय. ट्राय शब्दाचा अर्थ माहित आहे तुम्हाला. 3. आता हे ओज आहे याचा अर्थ अल्डोज असतं म्हणजे 3 कार्बन अल्डिहाइड. 3 कार्बनचा अल्डिहाइड असतो याला आपण ट्रायोज शुगर म्हणतोय. 3 कार्बन अल्डिहाइड ट्रायोज म्हणायचं. ट्रायोज 3 कार्बन 3 कार्बनचा शुगर आहे. बघूया आपण रेणूसूत्र तयार करू शकतोय का. लक्ष द्या इकडं जरा. आता लिहू नका, थोडं लक्ष द्या इकडं. कार्बोहायड्रेट्स आपला शब्द आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बो म्हणजे काय घ्यायचं कार्बन. कार्बो मीन्स व्हॉट कार्बन. हायड्रेट मीन्स वॉटर. वॉटरचं रेणूसूत्र जोडा H2O. ठीक आहे. हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे. आता मला सांगा याच्यामध्ये आपल्याला कार्बन घ्यायचे आहेत 3 कारण ट्रायोज शुगर आहे. ओके, चला 3 नी मल्टिप्लाय करा. काय फॉर्म्युला होईल सांगा. C3H6O3. व्हेरी गुड, व्हेरी सिंपल. खूप सोपा आहे. तुम्हाला ट्रायोज शुगरचं रेणूसूत्र कळालं. अगदी पाठ पण करू नका. ट्राय म्हणजे 3 तर 3 कार्बन 3च ऑक्सिजन डबल घ्यायचे असतात हायड्रोजन कारण बेसिक फॉर्म्युला आपला हा असतो. रेणूसूत्र कळालंय. पटकन लिहा. शुगरचं रेणूसूत्रला डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. C3H6O3 हे रेणूसूत्र आहे ट्रायोजचं. C3H6O3 ते कसं आलं तर या फॉर्म्युल्याला आपण 3 नी मल्टिप्लाय केलं. आता मी तुम्हाला स्ट्रक्चरकडे घेऊन जाणार आहे. स्ट्रक्चर बघणार आहे. खूप सोपा पार्ट आहे. फॉर्म्युला रेणूसूत्र आपण इथंच ठेवूया. चला आपण आता 1 बाय 1 बघूया. मी तुम्हाला का प्रश्न विचारणार आहे. या ठिकाणी दिलेल्या रेणूसूत्रमध्ये म्हणजे ट्रायोजमध्ये कार्बन किती दिसतात आपल्याला 3 दिसत आहेत. किती कार्बन आहेत 3. बघा लिहू नका, लक्ष द्या इकडं. स्ट्रक्चर कसं काढायचं बाळांनो मी एक स्ट्रक्चर सांगणार आहे. पुढची सगळी तुम्ही स्वतः काढणार आहे.
फक्त एकच स्ट्रक्चर मी सांगणार आहे, बाकी सगळे तुम्हाला काढता येतील. कार्बन आहे 3, हे एका चेनमध्ये काढून घेऊया. 1 2 3 अशी कार्बनची आपण चेन काढलेले. 3च कार्बन का घेतले? कारण आपल्या रेणुसूत्रमध्ये 3 कार्बन आहेत. टाईप आहे ट्रायोज, टाईप आहे त्याचा ट्रायोज. चला ओके, 3 कार्बन घेतले. एका कार्बनची व्हॅलन्सी किती असते? व्हॅलन्सी म्हणजे संयुजा, संयुजा म्हणजे बंध तयार करण्याची क्षमता. व्हेरी गुड. कार्बन हा 4 बंध तयार करत असतो, त्याची संयुजा 4. हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये अभ्यासलेलं आहे. वन्स अगेन सांगतो, 4च का? त्याचं कारण काय सांगतो. ॲटॉमिक नंबर कार्बनचा आहे तो आहे 6. कार्बनचा अनुक्रमांक किती असतो? 6. तुमच्या पिरियडिक टेबलच्या 6 नंबरच्या घरामध्ये कोण असतो? कार्बन. अनुक्रमांक हा त्याच्या घराचा नंबर असतो. चला मग त्याचं क्लास मेन सेलमध्ये लिहूया. पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन बसतात? 2. 6 पैकी 2 लिहा. सांगा 6 मधून 2 गेले, उरले किती? 4. सांगा बाह्यतम कक्षेमध्ये कार्बनच्या किती इलेक्ट्रॉन आहे? बाहेरच्या कक्षेत 4. मग त्याला 8 पूर्ण करायचे आहेत. अजून किती लागणार? 4 लागणार. आणि म्हणून कार्बनची संयुजा 4 आहे, व्हॅलन्सी 4 आहे, आणि म्हणून कार्बन 4 बंध तयार करतो, असं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये अभ्यासलेलं आहे. ओके, वरती लिहून ठेवा समासामध्ये. C=6. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 लिहा. असं लिहा 2,4. आणि 4 बाह्य कक्षेत आहे म्हणून तो 4 बंध तयार करतो, कारण त्याला अष्टक पूर्ण करायचं असतं. ऑक्टेट रूल असतो. ओके, चला पुढे जाऊया. कार्बन किती आहेत? 3. प्रत्येकाला बंध किती करायचे? 4. लक्ष द्या इकडं. या पहिल्या कार्बनला 1 बंध आहे, म्हणजे पहिल्या कार्बनला 1 बंध आहेत. अजून दावायचे आहेत आपल्याला 3, कारण एकूण 4 झाले. 4 बंध. दुसऱ्या कार्बनला 2 दिसतात, म्हणजे अजून 2 दाखवायचे आहेत. 4 झाले. तिसऱ्या कार्बनचे 4 करून घेऊया. झाले का? 4 बंध. आता लक्ष द्या इकडं, अगदी सोपं आहे. आपल्याकडं हे घेतलेलं आहे अल्डिहाइड. लिहू नका, लक्ष द्या इकडं. अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आम्ही बघितला आहे CHO. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे, हा नेहमी लिहायचा, टोकाच्या कार्बनला लिहायचा, मध्ये कुठंही अल्डिहाइड चेनमध्ये लिहायचा नाही. लाईफ टाईम लक्षात ठेवा, आयुष्यभर कुठंही अल्डिहाइड आला, रिप्रेझेंट ॲट दी एंड ऑफ चेन. एंड ऑफ चेन, चेनच्या एका टोकालाच लिहायचा. चला आपण काय करूया, या टोकाला अल्डिहाइड लिहून टाकूया. अल्डिहाइडमध्ये 1 कार्बन आहे, कार्बन लिहिलेला आहे. 1 हायड्रोजन जोडूया, 1 ऑक्सिजन जोडूया. CHO. पण आम्हाला माहित आहे ऑक्सिजन 2 बंध तयार करत असतो ना. तुम्ही ऑक्सिडेशन नंबर बघितला की आत्ता ऑक्सिजनचा -2. मग 2 बंध करायचे असतील तर हा बंध इकडं लिहायचा. चला अल्डिहाइड कळाला, कसा लिहायचा? CH_O. क्लिअर झालं? आता लक्ष द्या इकडं. आपली व्याख्या अशी होती, पॉलीहायड्रॉक्सी, अनेक OH ग्रुप. प्रत्येक हा कार्बन सोडून बघा, हा कार्बन सोडून उरलेल्या कार्बनला 1 OH जोडायचा. या कार्बनला 1 OH जोडायचा. आणि जे शिल्लक राहिलेत
ते सगळे एच जोडायचे. म्हणजे इथं एच जोडायचा, इथं एच जोडायचा, इथं एच जोडायचा. स्ट्रक्चर कंप्लीट. 100% बरोबर फॉर्म्युला आलेला असणारच. 100% करेक्ट येणार, काही चुकणार नाही. बघूया आलाय का एकदा, टॅली करूया. कार्बन काउंट करूया. 1 2 3 कार्बन 3. हायड्रोजन काउंट करूया. 1 2 3 4 5 6 हायड्रोजन 6 आहेत. ऑक्सिजन 3च असायला पाहिजे. 1 2 3. कन्सेप्ट क्लिअर झाला का? चला पटकन स्ट्रक्चर काढून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. कसं काढायचं? पहिल्यांदा 3 कार्बन काढून घ्या. 3च काढा. एका टोकाला CHO जोडा, अल्डिहाइड. उरलेल्या कार्बनला एक एक OH जोडा. टोकाला अल्डिहाइड जोडायचा. हा अल्डिहाइड आहे टोकाचा, हे लक्षात ठेवायचं. हा अल्डिहाइड असतो आणि तो टोकालाच लिहायचा, मध्ये कुठं लिहायचा नाही. व्हेरी गुड. तुम्हाला ट्रायोज कळालेलं आहे. आता इंटरेस्टिंग टर्म आहे, आपल्याला टेट्रोजकडे जायचं आहे. टेट्रो, टेट्रा. टेट्रा म्हणजे 4. नंबर 2 म्हणा. दिसत नाही का? आता दिसतंय? नेटवर्क तुमच्या इथं तर नेटवर्क ओके आहे बघा. आहे, दिसेल तुम्हाला. नेटवर्क मध्ये थोडासा इन्फ्लुएन्स आला, दिसेल. आता दिसतंय? जरी तुम्हाला आताच नेटवर्कमध्ये काय कंजेशन असेल तर नंतर यूट्यूबला आहेच म्हणा. एक पुढचं एक्झाम्पल आपण कॅरी फॉरवर्ड करूया. नंबर 2 ला ऑल्डो टेट्रोज. मी सांगतो शब्दात, नाही जरी दिसलं तरी मी शब्दात सांगतो, लिहून घ्या. नंबर 2 ऑल्डो टेट्रोज. ऑल्डो टेट्रोज. ऑल्डो टेट्रोज. अल्डिहाइडचा अर्थ सांगा. अल्डिहाइड म्हणजे CHO. टेट्रा शब्दाचा अर्थ आहे 4 कार्बन. कळालं? मग रेणूसूत्र सांगताय का बघूया आपण. कार्बन किती? 4. ल्या C4. हायड्रोजन त्याच्या डबल H8. ऑक्सिजन किती असतील? O4. जेवढे कार्बन तेवढेच ऑक्सिजन, डबल घ्यायचे हायड्रोजन. क्लिअर? आता स्ट्रक्चर बघूया. किती कार्बन घ्यायचे? 4. बघा, 1 2 3 आणि मी 4था शेवटी जोडणार आहे. हा अल्डिहाइडचा आहे, प्रत्येकाला एक एक काय जोडायचा? OH. उरलेले H. संपलं. 100% करेक्ट स्ट्रक्चर आलेलं असतं. 4 कार्बन काढून घ्यायचे लाईनमध्ये. 4 कार्बन काढून घ्या. वरच्या एका टोकाला अल्डिहाइड लिहायचा CHO. उरलेल्या प्रत्येक कार्बनला एक एकच OH लिहायचा. आणि मग उरतात ते सगळे हायड्रोजन. ऑल्डो टेट्रो 4 कार्बनचं कंपाऊंड आपण बघितलं. स्क्रीनशॉट घ्या.
स्क्रीनशॉट घ्या. स्ट्रक्चर आहे, नाव आहे, फॉर्म्युला आहे. नंबर 3 टाईप आहे. पुढचा टाईप आहे अल्डोपेंटोज. अल्डोपेंटोज अल्डोपेंटोज. अल्डो म्हणजे अल्डिहाइड, CHO टोकालाच लिहायचा. पेंटो म्हणजे 5 कार्बनची शुगर असते. आता तुम्हाला जर नाव कळालेलं आहे तर नावावरून रेणूसूत्र लिहिणं सोपं आहे. बघूया काय सांगताय तुम्ही. अल्डोपेंटोज. अल्डोपेंटोज कार्बन आहेत 5. C5 बरोबर. H व्हेरी गुड. O व्हेरी नाईस, व्हेरी गुड. तुम्हाला सगळे फॉर्म्युले फटाफट यायला लागलेत. एक नंबर कळाला की रेणूसूत्र लिहिता येतं. आता स्ट्रक्चर तेच आहे. अजून एक कार्बन वाढवूया. जरा फास्ट घ्या, स्पीडअप घ्या. टाईम लिमिट आपलं संपत आलेलं आहे. एकच कार्बन जोडा शेवटी. स्ट्रक्चर तयार. 100% करेक्ट रेणूसूत्र येतं. तुम्ही टॅली करू शकता, कार्बन काउंट करू शकता, हायड्रोजन काउंट करू शकता, ऑक्सिजन काउंट करू शकता. चला आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय. टाईम लिमिट आपलं संपलेलं आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि हे नोटबुकमध्ये लिहिलेला होमवर्क म्हणून सेंड करा. ओके, हॅव अ गुड डे.